हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण इंग्लिशची वर्कशीट पाहणार आहोत। मी मराठी मॅथचे देखील वर्कशीट यावर अपलोड केलेले आहे, त्या तुम्ही पाहू शकता। फर्स्ट आहे इंग्लिशची वर्कशीट आपण पाहत आहोत। तर मुलांना ए पासून झेड पर्यंत पूर्ण अक्षरांची ओळख किंवा अक्षर आयडेंटिफिकेशन झालेले असल्याच्यानंतर मुले ही ॲक्टिव्हिटी इझिली सॉल्व करू शकतात। तर फर्स्ट आहे सर्कल द ऑड वन आउट, म्हणजे इथे डी आणि ए हा यामध्ये मी कॉम्बिनेशन केलेलं आहे। तर इथे ए हा वेगळा आहे हे शोधून मुलांना गोल करायचं आहे। इथे मी सेम लिहिलेलं आहे आणि एक त्यामध्ये ऑड लिहिलेलं आहे। टी टी यस यस यामध्ये ऑड आहे। तर हे मुलांना शोधून याला सर्कल करायचं आहे। अशा ॲक्टिव्हिटी घेतल्याने मुलांना आयडेंटिफिकेशन होण्यास मदत होते किंवा कितपत मुलांचे आयडेंटिफिकेशन लक्षात राहिले हे चेक करण्यासाठी देखील आपण ह्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो। क्यू क्यू ओ हा इथे वेगळा आहे। तुम्ही कुठलेही कॅपिटल लेटर घेऊन अशा प्रकारच्या वर्कशीट मुलांच्याकडून सॉल्व करून घेऊ शकता। इथे आहे कम बिफोर। आपण जेव्हा मुलांना रायटिंग शिकवतो तेव्हा मुलांच्या बिफोर किंवा आफ्टर लेटर लक्षात आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे। तर बीच्या बिफोर म्हणजे अगोदर, बीच्या अगोदर काय असतं? ए। यप, यपच्या अगोदर ई। पी, पीच्या अगोदर ओ। अशा प्रकारचे वेगवेगळे लेटर लिहून तुम्ही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून सॉल्व करून घेऊ शकता। सोपं आहे। घरच्या घरी तुम्ही तुमची मुलं शाळेत जात असेल किंवा तुम्ही घरी शिकवत असाल ते तेव्हा देखील ही तुम्ही ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून करून घेऊ शकता। नेक्स्ट आहे आफ्टर लेटर, म्हणजे आता आपण बिफोर म्हणजे पहिले लेटर पाहिलं होतं, त्यानंतर आहे आफ्टर लेटर म्हणजे नंतरचे अक्षर। तर याच्या नंतर येतं बी, नंतर आहे सीच्या नंतर डी, ई, एफ। पुढची ॲक्टिव्हिटी आहे, मी इथे ऑब्जेक्ट काढलेले आहेत आणि त्यानंतर इथं लेटर लिहायचे आहे। त्यापासून कुठल्या कुठल्या म्हणजे शब्दापासून वर्डपासून हे ऑब्जेक्ट तयार होतात ते इथे लिहायचं आहे, लेटरपासून सॉरी। तर इथे बी फॉर बॉल। फर्स्ट आपण बॉल, बीचं बॉल लिहूयात, बॉल। के काईट, यम मँगो, यू अम्ब्रेला। वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट काढायचे आहेत आणि मुलांच्याकडून त्या अक्षरांपासून सुरुवात करून घ्यायची आहे। कुठल्या मुलांना विचारायचं आहे तेव्हा मुले इझिली सांगू शकतात। आय फॉर आईस्क्रीम, टी फॉर ट्री। त्यानंतर ते बिटवीनचं घेतलेली आहे ॲक्टिव्हिटी। इथे मी बिटवीन लेटर लिहायचं आहे। पहिलं आणि शेवटचं अक्षर काढलेलं आहे, त्यामध्ये कुठलं लेटर येतं ते इथे लिहायचं आहे।